सुरेश परशुराम गवळी माजी सैनिक यांची पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे न्यायाची मागणी। सुरेश परशुराम गवळी माजी सैनिक, राहणार अ गट, नेताजी सुभाषचंद्र बोस, गृहनिर्माण संस्था, सुभाषनगर सोसायटी, मालगाव हद्द, मालगाव। मी सदर 2005 साली श्री तुळशीराम परदेशी व त्यांचा मुलगा नरेंद्र तुळशीराम परदेशी यांच्याकडून प्लॉट 159 विकत घेतला आहे। सदरचा 40x50 प्लॉट 2000 स्क्वेअर फूटचा आहे। प्लॉट विकत घेतल्यापासून माझे कुटुंब व मी सदर प्लॉटवर राहत आहे। प्लॉटची जुनी भिंत पाडून नवीन भिंत बांधली। त्यानंतर मागील बाजूल मनीषा कॉलनीतील गुंटेवारी हद्दीतील सरासरी 50 ते 60 लोकांनी माझी बांधलेली कंपाऊंड भिंत पाडली। इतकंच नव्हे तर घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला। मी त्यांना जाब विचारताना त्या लोकांनी म्हटले की तुला इथे राहू देणार नाही व वेळ पडल्यास तुला खल्लास करीन। त्यानंतर मी पोलीस स्टेशनला 112 नंबरला कॉल केला। त्यांनी मला सांगितले की तुम्ही मिरज ग्रामीण स्टेशनला कळवा। स्वतः मी जाऊन स्वतः सहकुटुंबासह तक्रार दाखल केली व गुन्हा दाखल केला आहे। मला ओळखणाऱ्या लोकांची नावे पुढील प्रमाणे: नंदू पवार, जयश्री पवार, शोभा पवार, निपू परदेशी, मोहन सावंत, त्यांची पत्नी सतपाल धेंडे, काका मासाळ, मोहिते, मोहम्मद सय्यद, विजय कांबळे, दीपक चव्हाण। बाकी इतरांची नावे माहीत नाहीत। हे सर्व लोक माझे नुकसान केलं आहे। मला व माझ्या कुटुंबाला या सर्व लोकांपासून धोका आहे। तरी आरोपींना माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब, कलेक्टर साहेब, SP साहेब यांनी या प्रकरणात चौकशी करून मला न्याय मिळावा ही नम्र विनंती। सुरेश परशुराम गवळी, राहणार सोसायटी हद्द अ गट, माजी सैनिक। मी सदर 2005 साली तुळशीराम परदेशी यांच्याकडून प्लॉट घेतला आहे। तेव्हापासून माझे कुटुंब आणि मी राहत आहे। माझा प्लॉट हा 2000 स्क्वेअर फूटचा आहे। प्लॉटचे मी जुनी भिंत कंपाऊंडची पाडून नवीन भिंत बांधलो। त्यानंतर मागच्या मनीषा कॉलनीची गुंटेवारी हद्दीतील लोकांनी माझ्या कंपाऊंडची भिंत पाडली। कमीत कमी 50 ते 60 लोक होते। इतकेच नव्हे तर घरात घुसून मारण्याचाही प्रयत्न केला। मी त्याला जाब विचारताना त्या लोकांनी तुलाही इथं राहू देणार नाही, खलास मारेन। त्यानंतर पोलीस स्टेशनला 112ला कॉल केला। त्यांनी मला सांगितले की ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवा। ग्रामीण पोलीस स्टेशन स्वतः जाऊन त्यांच्यावर कंप्लेंट केली। मला ओळखणारी नावे: नंदू पवार, जयश्री पवार, सतपाल झेंडे, शोभा पवार, मोहन सावंत, मोहिते, मोहम्मद सय्यद, विजय कांबळे, दीपक चव्हाण, या बाकी काका मासाळ, बाकींचे नावे माहीत नाही। हे सर्व जे येऊन माझे नुकसान केले। मला त्या माझ्या कुटुंबाला या लोकांपासून जीवाला धोका आहे। तरी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशीचा आदेश देऊन न्याय मिळावा। तसेच कलेक्टर साहेब, SP साहेब, ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी सर्व आरोपींना यांच्यावर कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।